नमस्कार, मी परमदास जाधव. आज त्रयोदशी. तर त्रयोदशी ही काय आहे ते आपण आज थोडक्यात समजून घेऊया. त्रयोदशी चैत्र महिन्याच्या कृष्ण वसातीत त्रयोदशीला शांततारका नक्षत्र येतोय, तेव्हा त्याला वारुणी योग असे म्हणतात. तर मधु म्हणजे चैत्र महिना म्हणून त्याला मधु कृष्ण त्रयोदशी असे म्हणतात. तर हा योग शनिवारी किंवा रविवारी आला तर त्याचे वेगवेगळे कारण आहेत. जर शनिवारी आला तर त्याला महारुणी असे म्हणतात, आणि जर तो रविवारी आला तर त्याला महारुणी असे म्हणतात. म्हणजे शनिवारपेक्षा रविवार हा मोठा असे थोडक्यात आपण त्याला समजून घेऊया. तर हा सण सध्या दुर्मिळ असं साजरा करतात. म्हणजे जास्त कोणी असं साजरा करत नाही. ज्याला माहीत आहे, ज्याला समज आहे, किंवा जो कॅलेंडर किंवा ज्याला त्याच्यातलं काही माहीत आहे, तो जो हे सण साजरा करतात. तर ह्या दिवशीचे स्नान हे खूप असे पवित्र मानतात. जर तुम्हाला जमले तर स्वच्छ नदी आपण समजायची, एखादी स्वच्छ नदीत किंवा गंगेच्या पाण्यात आपण सकाळी सकाळी स्नान केलं तर ते स्नान हे कोट्यावधी चंद्रग्रहणांच्या स्नाना इतके पुण्य मिळेल असे मानले जाते. जर तुम्ही सकाळी सकाळी स्नान हे स्वच्छ नदीत किंवा पवित्र नदीत किंवा गंगेच्या पाण्यात तुम्ही आंघोळ केली तर हे स्नान हे लोक मानायचे पूर्वी की कोट्यावधी चंद्रग्रहणांच्या स्नाना इतके पुण्य मिळते, असे पूर्वी लोक त्याला मानायचे. तर आज वरुण देव पूजा नक्षत्राचा स्वामी वरुण असल्याने जल पूजतात. तर वरुण देव हा मुक्ती नक्षत्राचा असल्यामुळे आज पाण्याला खूप असे मोठे असे महत्त्व आहे. तर आज पाण्याला पूजतात, आज पाण्याची पूजा करतात, आणि हा त्रयोदशी हा एक पवित्र दिवस म्हणून आज साजरा केला जातोय. तर असा हा थोडक्यात मी त्रयोदशी म्हणजे काय आणि ते कसं आज साजरा करतात हे तुम्हाला आज मी थोडक्यात सांगितलं. जेवढं मला माहीत होतं तेवढं मी आज तुम्हाला सांगितलं. इथंच संपवतोय. धन्यवाद.